सांगत होतो मित्र की व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही ज्या ज्या म्हणजे सर्वात महत्वाचं स्किल जे असेल ते तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता किंवा नाही. जर कुठलाही रिक्रुटर जेव्हा तुम्हाला रिक्रूट करेल तेव्हा हे बघेल की वेदर यू आर गोइंग टू बी गुड कॅन्डिडेट फॉर व्हॅल्यू ॲडिशन. आणि व्हॅल्यू ॲडिशनचं उदाहरण, व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही डिग्री किंवा डिप्लोमा करून व्हॅल्यू ॲडिशन होणार नाही. तर खऱ्या अर्थाने जर व्हॅल्यू ॲडिशन तुमची अंडरस्टँडिंग, सिच्युएशन तुम्ही कशी समजू शकता त्यावरून तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करू शकता की नाही हे लक्षात येऊ शकता. म्हणून त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला देतो. उदाहरण असं आहे, एका मोठ्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर त्यांच्या एम्प्लॉईची एक मीटिंग तो कॉल करत होता. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह होते आणि काही वर्कर सुद्धा होते. तर एक मीटिंग सर्व लोक एकत्र आल्या सर्वप्रथम त्यांनी काय केलंय, सर्वप्रथम ते जे वर्कर जे होते त्यांनी ॲजिटेशन करायला सुरुवात केली, जोरजोरात बोलायला सुरुवात केली आणि ते म्हटले की साहेब तुम्ही काय सांगताय, आमचा जो टॉयलेट जो आहे त्यामध्ये हायजीन आणि क्लिनलीनेस बघितला जात नाही आणि तुम्ही पहिल्यांदा त्यावर तो आमचा इश्यू आहे गेल्या अनेक दिवसापासून, तो तुम्ही कसा ऍड्रेस करणार. आणि ही वॉज सरप्राईज. त्यांना असं वाटलं की जे एक्झिक्युटिव्ह क्लास जो आहे त्यांच्यासाठी असलेलं टॉयलेट जे आहे हे तर अतिशय स्वच्छ आहे, हायजिनिक आहे, मग यांचं का नाही. म्हणून त्यांनी काय केलं, एक त्याचं एक्झिक्युटिव्हला बोलावलं आणि त्यांना विचारलंय की बाबा का रे बाबा हे जे सांगतायत, हे जे मजूर जे सांगतायत हे खरं आहे का, हे वर्कर जे सांगताय खरं आहे का. तो म्हटलं हो सर ते खरं आहे. तर मग तो म्हटला ठीक आहे, याला तुम्ही ऍड्रेस करा आणि किती दिवसात हा इश्यू तुम्ही रिझॉल्व्ह करणार. ते म्हणा सर 1 महिना लागेल. ही वॉज सरप्राईज की साधा इश्यू तुम्ही ऍड्रेस करण्यासाठी 1 महिना जर घेत असाल तर म्हटलं ठीक आहे, तू काही करू नको, तू फक्त उद्या मला सकाळी कार्पेंटर माझ्याकडे पाठव, मी तुला एका दिवसामध्ये हा इश्यू सॉल्व्ह करून दाखवतो. त्यांनी काय करावं, कार्पेंटरला बोलावलंय आणि दोन्ही टॉयलेटवर जे साईन बोर्ड जे होते त्या साईन बोर्ड त्यांनी कार्पेंटरला सांगितले की दररोज हे साईन बोर्ड फक्त काय तर स्वॅप करायचे. म्हणजे एका दिवशी जो वर्करचा जो टॉयलेट आहे तो बोर्ड काढायचा, तो एक्झिक्युटिव्हच्या टॉयलेटवर लावायचा आणि एक्झिक्युटिव्हचा जो टॉयलेटचा बोर्ड काढून वर्करवर लावायचा. हे काढल्यामुळे काय झालं की जे साफसफाई करणारे कर्मचारी जे आहेत ते वेळ कन्फ्युज. कारण पूर्वी फक्त ते एक्झिक्युटिव्हचा जो टॉयलेट आहे तोच टॉयलेट साफ करण्यामध्ये त्यांचं जास्त व्यस्त असायचे आणि त्यावरती जास्त काळजी करायची आणि जे वर्कर्स होते त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. परंतु ही अशा प्रकारची उपाययोजना केल्यामुळे त्यांना ऑप्शन्स नव्हता आणि ऑप्शन नसल्यामुळे त्या दोन्ही टॉयलेट त्यांना व्यवस्थितपणे साफसफाई करणं अतिशय गरजेचं झालंय आणि हायजीन आणि क्लिनलीनेस मेंटेन झालंय. किती वेळ लागलाय, फक्त एका दिवसामध्ये. एक्झिक्युटिव्ह किती वेळ सांगत होता, 1 महिना सांगत होता. मित्र बघा, दिस इज व्हॉट यू कॉल, दिस इज सिम्पल एक्झाम्पल ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनला तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग लागतंय, परंतु खऱ्या अर्थाने त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर द्यायचं असेल तर त्याला तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंगची गरज आहे आणि अशा प्रकारची क्रिएटिव्ह थिंकिंग असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही जॉब घ्यायला जर जात असाल तर तो इंटरव्ह्यू घेणारा जो व्यक्ती आहे, तो जो रिक्रुटर जो आहे तो निश्चितपणे बघणार तुमच्या इंटरॅक्शन मध्ये, तुम्ही बोलत असताना तुमच्या बॉडी लँग्वेज मधून वेदर यू आर गोइंग टू बी अ गुड कॅन्डिडेट फॉर व्हॅल्यू ॲडिशन. अँड दॅट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्हणून तुम्ही हे बघणं गरजेचं आहे की तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन काय करणार. आणि म्हणजे मी तर किंबहुना असं म्हणेल की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू अपिअर करणार तेव्हा तुम्ही हे सांगा की इन व्हॉट, तुम्ही उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एका विशिष्ट मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्ही जाताय किंवा कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू द्यायला तुम्ही जाताय, तुम्ही बघा की त्यांची रिक्वायरमेंट काय आहे. What kind, let us say if it is company industry, what kind of production they are having, what kind of product they are having, what are their issues, त्याचे issues सुद्धा identify करा. And then you can make a statement की you are in your industry, this is what you are doing, this kind of manufacturing you are doing, these are your products, this is how your acceptance in the society is, and these are the issues. But if I join your institute, I will be able to address these issues. म्हणजे तुम्ही त्यांचे इश्यूज अगोदरच जर आयडेंटिफाय करून जर तुमच्याकडे सोल्युशन आहे असं जर तुम्ही दाखवू शकत असाल, इट मीन्स दॅट यू आर द राईट कॅन्डिडेट फॉर ऍड्रेसिंग देअर प्रॉब्लेम. इट मीन्स यू कॅन प्रोव्हाइड देम व्हॅल्यू ॲडिशन. सो अशा प्रकारची व्हॅल्यू ॲडिशन आवश्यक आहे आणि हे अतिशय महत्वाचं आहे. मित्र, तुम्हाला मी पुन्हा सांगत होतो की अलीकडे स्किल सेट जर बघितलं, डिजिटायझेशन इज गोइंग टू बी, प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटायझेशन येणार आहे आणि त्यामुळे मी जे तुम्हाला म्हटलंय की मिनिमम कम्प्युटरचे स्किल तुम्हाला येणं अतिशय गरजेचं आहे. डेटा हँडलिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. इव्हन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बघा तुम्हाला सांगतो की जर कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असतील तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0 हे काही स्किल्स, हे काही नवीन ट्रेंड्स आहेत की ज्याला अलीकडे the students who are well acquainted with industry 4.0, artificial intelligence, machine learning system याशी निगडीत असणारे जे विद्यार्थी त्यांना they are going to have plenty of opportunities for job. लेट मी टेल यू माय फ्रेंड. आता जे नॉन टेक्निकल विद्यार्थी त्यांच्यासाठी काय, तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो डेटा अनालिटिक्स आहे, जे तुम्हाला त्या लेवलला जायची गरज नाही. म्हणून मिनिमम मी जसं तुम्हाला सांगितलंय की डेटा रिसिव्ह करणे, त्याला प्रोसेसिंग करणे
ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. हे जर तुम्ही करू शकला तर निश्चितपणे आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून मित्र हो, मी 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे, कारण इथे ऑडियन्समध्ये 11वी-12वीचे विद्यार्थी सुद्धा असतील. बरेचदा असं होतं की आपले 11वी-12वीचे विद्यार्थी दे आर ऑलवेज बिहाइंड, फक्त मार्क्सच्या मागे जात आहेत आणि त्यांचं एकच टार्गेट असतं IIT, आयझर वगैरे हे टार्गेट असतं. मित्र तुम्हाला सांगतोय, येस इट इज गोइंग टू बी गुड इफ यू कुड एनरोल युअर सेल्फ इन IITs अँड आयझर, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. पण तुम्हाला मी सांगतो देर आर एन नंबर ऑफ अल्टरनेट ऑप्शन्स अवेलेबल, एन नंबर ऑफ अल्टरनेट ऑप्शन्स आर अवेलेबल. आणि त्यामुळे तुम्ही 11वी-12वी मध्ये अभ्यास करत असताना फक्त मार्क्स किती मिळतील, ग्रेड काय मिळेल याकडे न जाता कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कडे जा. भलेही तुम्हाला मार्क्स कमी मिळू द्या, तुम्हाला IIT नंबर नाही लागला तरी चालेल. देर आर एन नंबर ऑफ एक्झाम्पल. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आमच्या औरंगाबादमध्ये PS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, बाबासाहेबांनी निर्माण केलेलं कॉलेज आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं. तिथला एक विद्यार्थी, मी अमेरिकेत असताना एक विद्यार्थी मला भेटला होता. तो म्हटला की मी PS मधून ग्रॅज्युएशन केलंय, गेटची एक्झाम क्वालिफाय करून IIT चेन्नईला त्याने एमटेक केलंय, अँड देन ही केम टू युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाइड फॉर डुईंग PhD. तर मला असं म्हणायचं की फक्त IITचेच विद्यार्थी बाहेर जाऊ शकतात, त्यांनाच वेगळ्या पद्धत मोठे मोठे पॅकेजेस मिळू शकतात असं नव्हे. तर तुम्हाला मी सांगतोय की कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये देर आर एन नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन अवेलेबल. साधं BSc जर तुम्ही केलं तरी सुद्धा तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि म्हणून फक्त मार्क्सकडे न जाता 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग अतिशय महत्वाची आहे. आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जर तुमची चांगली असेल तर निश्चितपणे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स उपलब्ध राहू शकतात. आता मी तुम्हाला 3 सजेशन देणार आहे. मी आता पुढचा भाग जो आहे फॉरेन मध्ये अपॉर्च्युनिटीज काय याविषयी थोडा उहापोह करणार आहे. पण त्यापूर्वी 3 ऑप्शन्स मी तुम्हाला, 3 सजेशन्स तुम्हाला देऊ इच्छितो. ते असे की जेव्हा तुम्हाला हे लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात तुम्ही जाल, व्हॉट एव्हर अपॉर्च्युनिटीज यू आर गोइंग टू हॅव, प्लीज ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी. म्हणजे ती अपॉर्च्युनिटी तुम्ही एनकॅच करा. तुम्ही असं समजू नका, डोंट बी टू मच सिलेक्टिव्ह. कारण बरेचदा असं असतं की आपण एक नोकरी मिळाली पण आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला ती नोकरी आपल्याला योग्य वाटत नाही, म्हणून आपण काय करतो, त्याला नकार देऊन दुसऱ्या नोकरीच्या शोधात जातोय. पण व्हॉट यू नीड टू डू, माय सजेशन वुड बी, डोंट थिंक ऑन दॅट डिरेक्शन. व्हॉट एव्हर अपॉर्च्युनिटीज यू आर गोइंग टू हॅव टू बिगिन विथ, यू ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी, कॅपिटलाइज दॅट अपॉर्च्युनिटी, मन लावून काम करा. त्यामध्ये बघा तुम्ही काय चांगल्या पद्धतीने करू शकता. जर पुढे जर तुम्हाला बेटर अपॉर्च्युनिटी आली तुम्ही सोडू शकता. सेकंड सजेशन असेल की इफ यू आर डुईंग बॅचलर आणि इफ यू आर हॅव्हिंग ऑप्शन ऑफ डुईंग मास्टर्स, इट इज गोइंग टू बी वंडरफुल. कारण अलीकडे जॉब, तुम्हाला मी सांगू इच्छितो की जॉब हे कमी होतील, निश्चितपणे होतील. सॅलरीमध्ये कट डाऊन ऑलरेडी तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्र हो, प्रत्येक कंपनीने, इव्हन गव्हर्नमेंटने सुद्धा सॅलरीमध्ये कपात सुरुवात केलेली आहे. तुम्हाला माहित असेल प्रायव्हेट कंपनीजमध्ये 10% कपात झालेली आहे. एम्प्लॉयमेंट सुद्धा कमी झालेला निश्चितपणे. त्यामुळे अपॉर्च्युनिटीज ह्या रिलेटिव्हली कमी असतील. जसं मी तुम्हाला सांगतो, नवीन दालनं उभं राहतील, त्यानुसार आपल्याला तयार होणं गरजेचं आहे. एक्झिस्टिंग एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्यामध्ये काही थोड्याफार कमी होतील. त्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, जर तुम्ही बॅचलर करत असाल आणि इफ यू आर एबल, इफ यू कॅन कंटिन्यू फॉर युअर मास्टर्स, यू प्लीज डू इट. जर तुम्ही मास्टर करत असाल, PhD तुम्ही करत शकत असाल तर प्लीज डू इट. PhD करत असाल, तुम्हाला जर पोस्टडॉक करायचं असेल, करू शकत असाल तर प्लीज डू इट. कारण हा 2 म्हणजे तुम्हाला कोविड-19 नंतरचा हा जो 1-2 वर्षाचा कार्यकाल जो आहे तो थोडा टफ असेल मित्र हो, चॅलेंजिंग असेल. पण या चॅलेंजला आपण अपॉर्च्युनिटीज मध्ये कन्व्हर्ट करणं अतिशय गरजेचं आहे. हे जर तुम्ही करू शकला तर निश्चितपणे चांगलं आहे. आणि तिसरं सजेशन असं आहे की मित्र हो, वी शुड नॉट बी ऑलवेज जॉब सीकर, राईट. आपण जॉब क्रिएटर बनणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून छोटे छोटे स्किल, म्हणजे तुम्हाला सांगतो की शॉर्ट स्किल तुम्ही हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की मला जर एका विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचं असेल तर व्हॉट काइंड ऑफ स्किल आय शुड हॅव. Okay, do that short term program, and after doing that short term program, what you can do, you can think of क्रिएटिंग युअर ओन एम्प्लॉयमेंट. म्हणजे रादर दॅन म्हणजे नोकरीची वाट बघितल्यापेक्षा तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. छोटासा का होत नाही, व्यवसाय सुरू करा. अलीकडे तुम्हाला निश्चितपणे सांगतो की लोन, कर्ज घेण्याची संधी सुद्धा आली, रिलेटिव्हली कमी होईल. परंतु असे उद्योग करा की ज्यामध्ये फारशी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार नाही, असे उद्योग तुम्ही सुरू करा. आणि तसे उद्योग तुम्ही सुरू करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलंय की आमचा जो DST हब नावाचा प्रोजेक्ट आम्हाला मिळालेला आहे, मी तुम्हाला सांगितलंय की मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की कॉम्प्युटर सायन्सच्या विभाग प्रमुख प्रोफेसर भारती कवडी मॅडम आणि आम्ही दोघांनी मिळून तो प्रोजेक्ट सबमिट केला होता. अल्टिमेट उद्देश हा असा होता की आपल्या म्हणजे ग्रामीण विभागामध्ये SC/ST जो वर्ग आहे, SC/ST पॉप्युलेशन जे आहे त्यांना त्या लेवलला काही स्किल इम्पार्ट करून त्यांचं जीवनमान कसं उंचवायचं. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही काम करतोय. 6 गावं आम्ही कन्नड तालुक्यातील आम्ही दत्तक घेतलेले आहेत आणि त्या दत्तक एक गावाचं आम्ही कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन केलं. जसं मी तुम्हाला बोललो अगोदर, तशा पद्धतीची शॉर्ट टर्म ट्रेनिंग
तुम्ही घेऊन तुम्ही विचार करू शकता की तुम्ही स्वतःचा व्यवसाय तुम्ही कसा सुरू करू शकता, हे सुद्धा बघणं अतिशय गरजेचं आहे. आता मित्र हो, तुम्हाला मी दुसऱ्या एका वळणावर घेऊन चाललोय, ते असं आहे की फॉरेन मध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत. मित्र, तुम्हाला सांगतो की कधी कधी आपण बघा, दोन प्रवाह आहेत या बाबतीत सुद्धा. एक प्रवाह असा आहे की काही तज्ञ असे म्हणतायत की या करोना व्हायरस पॅन्डेमिकनी इकॉनॉमी डिस्टर्ब झाली प्रत्येक देशांची. दिस इज रियालिटी, आय अग्री विथ दॅट. परंतु असं जरी असेल तरी सुद्धा, आणि त्यामुळे जे फेलोशिप अपॉर्च्युनिटीज ज्या फॉरेन मध्ये होत्या आणि असतात, त्या अपॉर्च्युनिटीज निश्चितपणे कमी झाल्या, असं लोकांचं असं म्हणणं आहे. परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो मित्र हो की यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी, यामध्ये सुद्धा संधी आहे. कुठली संधी आहे की मेजॉरिटी स्टुडंट या पॅन्डेमिकमुळे, भीतीमुळे फॉरेनमध्ये जाणं टाळतील. मेजॉरिटी स्टुडंट, त्यांना असं वाटेल की नो, युरोपियन देशामध्ये करोनाने थैमान माजवलेलं आहे. अमेरिकेमध्ये ट्रिमेंडस, अमेरिका बघा, मॅक्झिमम प्रिफर्ड डेस्टिनेशन विद्यार्थ्याचे फॉरेनमध्ये आहे US, अमेरिका आणि UK. ओके, ऑस्ट्रेलियामध्ये त्या लेवल नाही, परंतु US, UK आणि बऱ्याचशा युरोपियन कंट्रीज, जिथे की ऑलरेडी करोनाचा आउटब्रेक अतिशय सिग्निफिकंट आहे. आणि म्हणून बरेचसे फॉरेनचे विद्यार्थी शिकायला तिथे जाणं कमी करतील. आणि म्हणून त्याचं हे मी तुम्हाला काय सांगतोय की माझे या देशांमध्ये माझे जे मित्र आहेत, त्या मित्रांसोबत जेव्हा मी ईमेल थ्रू एक्सचेंज ऑफ आयडियाज आम्ही केलं, तेव्हा ते म्हणतात की नाव वी आर गोइंग टू हॅव अ लॉट ऑफ इश्यूज अबाउट द स्टुडंट एनरोलमेंट. कारण परदेशातून, म्हणजे अमेरिकेतले बरेचसे विद्यापीठ असे आहेत की 80% एनरोलमेंट त्यांची परदेशातल्या विद्यार्थ्यांवर अवलंबून असायची. ती एनरोलमेंट कमी होईल. ते एनरोलमेंट कमी झाल्यामुळे काय होईल, निश्चितपणे त्यांचे सबसिडी सुद्धा फीज मध्ये असेल. ऑलरेडी त्यांनी काही विद्यापीठांनी सबसिडी द्यायला सुरुवात सुद्धा केली. आणि म्हणून तुम्ही बघणं गरजेचं आहे की तुम्हाला तुमचं प्रिफर्ड डेस्टिनेशन काय आहे, तिथे तुम्हाला काही संधी आहे का, आणि त्यासाठी तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे. मित्र, तुम्हाला मी सांगू इच्छितो की बऱ्याच मुलांना असं वाटते की फक्त IIT ची मुलंच IIT मध्ये काम करणारे, IIT मध्ये डिग्री घेणारे किंवा हाय प्रोफाईल इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थीच फक्त फॉरेनमध्ये MS PhD करायला जाऊ शकतात. पण तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो की कुठलाही विद्यार्थी फॉरेनमध्ये MS PhD करायला जाऊ शकतो. त्याची रिक्वायरमेंट तुम्हाला मी सांगू इच्छितो ब्रीफमध्ये. मित्र, तुम्हाला माहित असेल, पण ब्रीफमध्ये तुम्हाला सांगतोय की GRE TOEFL, जर तुम्हाला अमेरिका, UK या प्रगत देशामध्ये चांगल्या QS रँकिंगमध्ये चांगली रँकिंग असलेल्या विद्यापीठामध्ये जायचं असेल तर GRE आणि TOEFL मध्ये चांगला स्कोर असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही पहिले टॉप 100 युनिव्हर्सिटीज बघा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगू इच्छितो की बरेचदा आपल्याला असं वाटतं की, कारण त्यामध्ये तुम्हाला जर PG करायला जायचं असेल तर BTech असणं गरजेचं आहे किंवा 4 वर्षाचा कोर्स असणं गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, मी अमेरिकेत राहिलो त्यामुळे तुम्हाला सांगतो की तिथे जर तुम्हाला MS करायचं असेल तर BTech झालेला विद्यार्थी सुद्धा MS करू शकतो, आणि आपल्याकडे BSc झालेला विद्यार्थी सुद्धा त्याच MS ला ऍडमिशन घेऊ शकतो, प्रोव्हाइडेड तो विद्यार्थी, BSc झालेला विद्यार्थी अशा इन्स्टिट्यूट मधून त्याचं BSc झालेलं असायला हवं की ज्या इन्स्टिट्यूटला NAC या संस्थेचं A ग्रेड मिळणं, NAC असेसमेंट अँड अक्रेडिटेशन मध्ये त्यांना A ग्रेड मिळणं अतिशय आवश्यक आहे. आणि जर A ग्रेड जर त्या विद्यापीठाला असेल, त्या संस्थेला जर असेल, त्या कॉलेजला असेल, तर तुम्ही 3 वर्षाचा डिग्री कोर्स सुद्धा तुम्हाला MS साठी एलिजिबल करतोय, हे तुम्हाला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर युरोपियन बरेचसे विद्यापीठ आहेत. मागे तुम्हाला मी सांगतो, मी एकदा फ्रान्समध्ये गेलो होतो. फ्रान्सच्या बाजूला रेम्स नावाचं शहर आहे. रेम्स नावाच्या शहरामध्ये जेव्हा विद्यापीठामध्ये गेलो तेव्हा मला लक्षात आलं की त्यांच्याकडे विद्यार्थ्यांचा वनवा आहे. मित्र, तुम्हाला सांगतो, लिटरली विद्यार्थी दे आर हॅव्हिंग शॉर्टेज ऑफ स्टुडंट. म्हणजे पर्टिक्युलर मी MS साठी नाही म्हणत, PhD साठी, MS आणि PhD, अंडर ग्रॅज्युएशनसाठी नाही सांगत, MS आणि PhD. मित्र, तुम्हाला मी सांगतोय की तिथल्या बऱ्याचशा प्राध्यापकाकडे स्वतःचे प्रोजेक्ट्स असतात. म्हणजे विद्यापीठाच्या, म्हणजे ग्रँटच्या बाबतीत मी नंतर येईल तुम्हाला. तर मला सांगू इच्छितो की तिथले मला प्रोफेसरशी जेव्हा मी इंटरॅक्शन केलं तेव्हा असं लक्षात आलं, ते म्हटले की वी आर वेटिंग फॉर द स्टुडंट. म्हणजे युरोपियन बऱ्याचशे युनिव्हर्सिटीज आहे की इव्हन तुमच्याकडे GRE TOEFL जर नसेल, IELTS नावाची एक्झाम आहे, ती जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला एनरोलमेंट मिळू शकतं. बऱ्याचशा एशियन कंट्रीज आहेत, त्यामध्ये जपान आहे, साऊथ कोरिया आहे, तैवान आहे, त्यानंतर हाँगकाँग आहे, सिंगापूर आहे, आणि युरोपियन कंट्रीज आहेत. इव्हन तुम्हाला IELTS जरी नसेल तरी सुद्धा कधी कधी संधी मिळू शकते. ती संधी कशी उपलब्ध करून घ्यायची तुम्हाला सांगतो. मित्र हो, उदाहरणार्थ तुम्ही ग्रॅज्युएट झालाय, पोस्ट ग्रॅज्युएट झालाय, तुम्हाला PG साठी जायचंय किंवा PhD साठी जायचंय, काय करायचंय, तुम्हाला डेस्टिनेशन पहिल्यांदा कंट्री निवडा. कंट्री आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्ही विद्यापीठ निवडा. विद्यापीठ निवडल्यानंतर त्या विद्यापीठाच्या वेबसाईटला जा, प्राध्यापकाचे प्रोफाईल बघा,
त्यांचा एरिया मॅचिंग होतं का बघा. तुमच्याकडे त्यासाठी सॉक अनालिसिस मी सुरुवातीला सांगितलं, तुमच्याकडे काय स्ट्रेंथ आहे बघा, त्यांच्याकडे चाललेलं रिसर्च तुम्हाला मॅचिंग कुठं रिसर्च तुमचं आहे का हे बघा. आणि जर मॅचिंग रिसर्च जर असेल, जर तुम्ही त्यांच्या उपयुक्त आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर यू स्टार्ट रायटिंग देम ईमेल. तुम्ही ईमेल लिहा प्रत्येकाला. तुम्हाला मी सांगतो, जर मी हे सजेशन बऱ्याच विद्यार्थ्यांना देतोय आणि दरवर्षी बरेच विद्यार्थी अशा पद्धतीने फॉरेनमध्ये आमच्या विद्यापीठातून जात आहेत. आणि जर तुम्ही आज जर तुम्ही ठरवलं, आज आठवड्यामध्ये दररोज जर तुम्ही 2-2, 3-3 ईमेल जर प्रत्येक प्राध्यापकांना जर पाठवलेत, तर तुम्हाला सांगतो महिन्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला किमान 1 किंवा 2 इन्व्हिटेशन मिळू शकतात. आता प्रश्न असा आहे, इन्व्हिटेशन आल्यानंतर तुमची जी फीज आहे, फीज मध्ये वेवर तुम्हाला मिळेल का? येस, देर आर मेनी युनिव्हर्सिटीज, त्यामध्ये प्रोफेसरकडे त्यांची स्वतःची फंडिंग असते. जसं आता फंडिंगच्या बाबतीत तुम्हाला सांगू इच्छितो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या काही फंडिंग आहेत, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची फंडिंग तुम्हाला माहिती आहे, राज्यश्री सेवा फंडिंग SC/STच्या विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थ्यांना फंडिंग देते, गव्हर्नमेंट ऑफ MHRDची फंडिंग आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतोय की त्या विद्यापीठाच्या फेलोशिप्स असतात. त्या विद्यापीठाच्या फेलोशिपसाठी ऑब्व्हियसली तुमची रँकिंग काय आहे, म्हणजे GRE TOEFL आहे, IELTS आहे, तुमच्या परीक्षा जे आहे BSc जे परीक्षा असेल त्यामधला तुमचा स्कोर काय आहे, हा स्कोर. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही जे पर्सनल कम्युनिकेशन करणार त्यामध्ये तुमची युटिलिटी जी आहे, त्यांच्याकडे चालणारे जे रिसर्च प्रोग्राम जे आहेत, त्या रिसर्च प्रोग्रामला तुमची युटिलिटी आहे का, ही मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो मित्र हो. यामध्ये कुठेही एक्झॅगरेशन नाही आहे. जरी तुमच्याकडे GRE TOEFL नाही, जरी तुमच्याकडे IELTS नाही, परंतु तुमच्याकडे तुमच्या पासआउट एक्झामिनेशन जे ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन चांगलं क्रेडेन्शियल आहे, चांगलं तुम्ही काम केलं आहे, एखादा प्रोजेक्ट चांगला केला, एखादं पब्लिकेशन आलेलं आहे, तुम्हाला निश्चितपणे इन्व्हिटेशन येईल आणि फीज मधले वेवर्स तुम्हाला मिळतील. फीज मध्ये 100% वेवर्स पासून सुरुवात होईल. बरेचदा 100% वेवर्स मिळेल, कधी 90% मिळेल, कधी 80% मिळेल आणि तुम्हाला काही फेलोशिप सुद्धा मिळेल. मित्र, एकदा तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला गंमत सांगतो की तिथे परदेशामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये 6 दिवस क्लासेस होत नाही. हार्डली 3 दिवस किंवा 4 दिवस क्लासेस असतात. उरलेले 2 ते 3 दिवस तुम्ही एम्प्लॉयमेंट कुठेतरी काम करू शकता. 24/7 स्टोअर मध्ये आहे किंवा भरपूर ऑप्शन्स आहेत. विद्यापीठामध्ये टीचिंग असिस्टंट म्हणून काम करू शकता, रिसर्च असिस्टंट म्हणून काम करू शकता आणि कुठे काही प्रायव्हेट इव्हन पेट्रोल, बरेचसे विद्यार्थी पेट्रोल पंपवर सुद्धा तास 2 तास काम करतायत आणि स्वतःचा उदरनिर्वाह करतात. असे असंख्य विद्यार्थी मी अमेरिकेमध्ये असताना बघितले. एक उदाहरण तुम्हाला सांगतो मित्र, जर इफ यू आर रिअली पॅशनेट टू गो टू द फॉरेन युनिव्हर्सिटीज, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मी US मध्ये असताना 2007ची घटना आहे. एक विद्यार्थी, अकोल्याचा विद्यार्थी होता. तो विद्यार्थी एकदा मला त्याच्या वडिलांनी फोन केला, मी अमेरिकेत असताना, की सर माझा मुलगा आहे, तो लॉस एंजेलिसला आलेला आहे MS करण्यासाठी, प्लीज तुम्ही त्याला भेटा. मग एकदा मी काय केलंय की लॉस एंजेलिसला, मी तिथून रिव्हर साईडला 80 किलोमीटर अंतरावर राहायचो, तर मी त्याला भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर मला असं वाटलं की तो UCLA मध्ये असेल, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस या कॅम्पसमध्ये असेल. त्याला विचारले बा कुठल्या कॅम्पसमध्ये तू आहेस, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी एक विद्यापीठाचं नाव सांगितलं. ते विद्यापीठ फार सबस्टँडर्ड असं विद्यापीठ होतं. आय वॉज सरप्राईज. मी म्हटलं यार, तू अमेरिकेत आलाय, अशा सबस्टँडर्ड विद्यापीठामध्ये तू शिक्षण घेतो, कशासाठी आलाय तू, कशासाठी खर्च केलाय, तुला जर GRE TOEFL तुझ्याकडे नाही तर स्कॉलरशिप नसेल, फेलोशिप नसेल. तो म्हटला नाही. तो म्हटला मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1 वर्ष जॉब केलाय, पैसा जमा केलाय, त्याचे वडील शिक्षक होते, त्यांच्याकडून काही पैसा घेतला आणि थोडाफार पैसा घेऊन तो अमेरिकेत आलाय. त्याचं टार्गेट काय तुम्हाला सांगतो. तो म्हटलं की सर बघा, 3 दिवस फक्त क्लासेस करायचे, 3 दिवस मी जॉब करतोय, मी 5-6 लाख रुपये आणले होते, तेवढ्या इन्व्हेस्टमेंटवर मी आता इथं माझी ट्युशन फीस भरली. आता माझी जर डेली मेंटेनन्स जो आहे, मंथली मेंटेनन्स जो आहे, तो मी आता काम करून भागवतोय. 2 वर्ष मी कसं तरी काढेल. नाव आफ्टर दॅट आय एम गोइंग टू बी ग्रॅज्युएट फ्रॉम US. I will be US graduate student, and then that is going to provide me some added advantage to get me admission, to get me enrolled in better universities for PhD. बघा, आणि नंतर तो कालांतराने पुढे त्याचं काय झालं मला माहित नाही, पण अम्बिशन्स तो असं होतं की नंतर मग US रँकिंग मध्ये ज्या चांगली रँकिंग असलेल्या विद्यापीठामध्ये तो PhD करायचा त्याचा अल्टिमेट उद्देश होता. म्हणजे इफ यू आर रिअली पॅशनेट, देर आर एन नंबर ऑफ ऑप्शन्स. म्हणजे फेलोशिप्स आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं, प्रत्येक प्राध्यापकांना कॉन्टॅक्ट करा, तिथून सुद्धा तुम्हाला मिळेल. GRE TOEFL स्कोअर असेल तर अब्सोल्युटली तुम्हाला प्रॉब्लेम नाही. ऑप्शन्स अलीकडे आता थोडे कमी असतील, पण तुम्हाला मी सांगितलंय की या पॅन्डेमिकमुळे कदाचित तुम्हाला संधी सुद्धा उपलब्ध होऊ शकेल आणि म्हणून तुम्ही एक्सप्लोर करणं अतिशय गरजेचं आहे. आणि दुसऱ्या काही फेलोशिप्स आहेत जे PhD स्टुडंट आपल्या भारतामध्ये जर PhD स्टुडंट असतील तर त्यांना सांगू इच्छितो. फुलब्राईट फेलोशिप आहे, ज्यामध्ये फुलब्राईट मध्ये फक्त PhD नाही, फुलब्राईट मध्ये अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी जाऊ शकतात शॉर्ट टर्म साठी, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी जाऊ शकतात महिना, 2 महिने, 3 महिन्यासाठी, PhD स्टुडंट 6 महिन्यासाठी जाऊ शकतात,
पोस्टडॉक स्टुडंट जाऊ शकतात, टीचर सुद्धा जाऊ शकतात वर्षभरासाठी. तर ही फुल ब्राईट फेलोशिप आहे. JSPS आणि मंबोशी फेलोशिप आहे. JSPS आणि मंबोशी पीएचडी साठी तुम्हाला मिळू शकते, पोस्टडॉक साठी मिळू शकते आणि बऱ्यापैकी जवळपास 2000 ते 3000 US$ याची ही फेलोशिप असेल. त्यानंतर जर्मनीची डॅड फेलोशिप आहे, ही सुद्धा पीएचडीच्या विद्यार्थ्यांना, पोस्टडॉकच्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो की भारतासोबत जगातील सर्वच देशांचं बायलॅटरल कोलॅबरेशन झालेलं आहे आणि प्रत्येक विद्यापीठाचं कोलॅबरेशन आहे. DST, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ICSSR या दोन्ही वेबसाईटला असे कोलॅबरेटिव्ह प्रपोजल नेहमी ओपन असतात. त्या माध्यमातून सुद्धा आपण प्रपोजल सबमिट करू शकतो, तुमच्या प्राध्यापकाच्या माध्यमातून करू शकतो आणि परदेशामध्ये तुम्ही पीएचडी आणि पोस्टडॉक साठी जाऊ शकता. तर मित्र, अशा पद्धतीने मी आज या तासाभरामध्ये तुम्ही या लॉकडाऊनच्या दरम्यान काय करणं आवश्यक आहे, लॉकडाऊन नंतर तुम्ही स्वतःला तयार झाल्यानंतर ज्या अपॉर्च्युनिटीज येतील, अपॉर्च्युनिटीज कशा ग्रॅब करायच्या विद इन इंडिया, अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत, कुठल्या प्रकारच्या उपलब्ध आहेत, त्यासाठी स्किलसेट तुमच्याकडे कसे राहणार आहेत. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आम्ही दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्रामध्ये जे मिशन आम्ही चालवतो त्या मिशनची तुम्हाला माहिती दिली. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने जो आम्हाला DST STI सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब जे आम्हाला मिळालं SC/ST पॉप्युलेशनचं जीवनमान उंचवण्यासाठी, त्याविषयी तुम्हाला माहिती मी दिली आणि फॉरेनमध्ये काय संधी आहे त्याविषयी माहिती दिली. मित्र, जर तुम्ही सिरियसली वेळेचं महत्व जाणून ह्या सर्व गोष्टी जर या दरम्यान जर केल्या तर निश्चितपणे तुम्ही स्वतःला स्टेबल ठेवून स्वतःला निश्चितपणे सक्सेसफुल स्वतःला तुम्ही करू शकता. आणि हे जर करू शकला तर तुम्हाला या कोरोना व्हायरस ही जे कोविड-19 पॅन्डेमिक जरी चालू असेल तरी सुद्धा तुम्हाला निश्चितपणे सक्सेस येईल. हे दिवस निघून जातील. तुम्ही फक्त स्टेबल राहा, स्वतःला स्टेबल ठेवा, पॅनिक होऊ नका आणि स्वतःला तयार करा. रादर हा पिरियड जो आहे याला तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून ट्रीट करा. हे तुम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी, इंट्रॉस्पेक्शन करण्यासाठी, स्वतःला मजबूत करण्यासाठी एक संधी आहे असं ओळखा. स्वतःला ओळखण्यासाठी एक संधी आहे बघा. स्वतःला ओळखा, तयार व्हा आणि तुम्ही पुढे जा. आणि आता